शासनातर्फे सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेत भाजपचे 500पेक्षा जास्त कार्यकर्ते BLA म्हणून कार्यरत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था देखील शासकीय खर्चातून सुरू आहे आणि हे कार्यकर्ते जाणून बुजून भाजप समर्थक नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावं गहाळ करणं किंवा चुकीची माहिती भरणं असं काम करत असल्याचा खळबळजनक आरोप नागपूरचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांनी केलाय. याचे आपल्याकडे भक्कम पुरावे असून याची आपण शासनाकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले. सध्या शासनातर्फे SIRची प्रक्रिया सुरू आहे आणि BLO हे विविध भागात जाऊन नागरिकांकडनं मतदार नोंदणी करतायत. याबाबत काँग्रेसनं गंभीर आरोप केले आहेत. काय सांगाल? SIR ही जी प्रक्रिया राबवायची आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून BLOच्या मार्फत ती राबवायची आहे. त्यांना घरं शोधण्यासाठी मदत ही फक्त BLAला करायची आहे, जे राजकीय पक्षाचे BLA आहे. मात्र भारतीय जनता पक्षानं BLAच्या ऐवजी एका एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्स कार्यकर्ते आणलेले आहेत, जे पेड वर्कर आहे, जे त्या संपूर्ण प्रक्रियेला प्रभावित करतात आहेत. ते हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये बसून राहिले. मी प्रत्यक्ष आमदार निवासमध्ये जाऊन त्या तरुणांशी बोललो, त्या मुलांशी बोललो. त्यांनी सांगितलं की आम्ही विविध भागामध्ये बसतो, विविध बूथवर जातो आणि तिथं मॅपिंग अनमॅपिंगचं काम करतो. आमचा आरोप आहे की भाजपाविरोधी मतदान जे आहे त्यांनी आयडेंटिफाय करून त्या मतदारांना, त्यामध्ये प्रामुख्याने SC, ST, OBC, मायनॉरिटी, मुस्लिम या मतदारांना सिलेक्टिव्ह एक 15 ते 20% त्यांचे मतदान कापणे हा त्यामागचा षड्यंत्र आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचं इंटरफेरन्स आहे असा आमचा आरोप आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की SIR प्रक्रिया जर झाली नाही तर शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. काय वाटतं? काय सांग? असं आहे, महसूल मंत्री बावनकुळे साहेब 2 नंबरचे मंत्री आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत. त्यांच्या म्हणण्याला आम्ही गांभीर्यानं घेतो. ते म्हणत असतील तर खरंच असेल असं आमचा मत आहे. बघा, त्यांनी SIR कॉर्डिनेटर नावाचा एक आय कार्ड दिलेला आहे त्यांच्या पेड कार्यकर्त्यांना. ह्या कॉर्डिनेटरचं काम कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन करायचं आहे, जिल्हा प्रशासनाला जर मदत ते करत आहेत असा त्यांचा जर दावा असेल तर कुठल्या स्वरूपाची मदत करत आहेत आणि त्या मदतीचा कायदेशीर आधार काय, बिना कायदेशीर आधार ते जर समजा इंटरफेअर करत असेल तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत आहे आणि हस्तक्षेपातून मतदारांना वगळण्याचं काम करत आहे असा आमचा आरोप आहे. तर आपल्यासोबत होते काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडदे आणि त्यांनी भाजपवर आणि महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत. कॅमेरा पर्सन विलास खडसेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.